हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर माझी आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज नखच खूप उशीर झाला आहे उठायला आणि व्लॉगची पण सुरुवात खूप उशिरा केलेली. त्याचं कारण हे बघा, माझं पिल्लू वेदांतला आहे ना, रात्री ना अचानक खूप ताप आला. क्लायमेट चेंज झाल्यामुळे ना त्याच्या तब्येतीवरती थोडासा परिणाम झाला. सर्दी तर होतीच त्याला ऑलरेडी, पण रात्री खूप तापला होता तो. तरी बघा 8:45 झालेले, पण तरी मी त्याला काही उठवलं नाही आहे, कारण रात्रभर ताप वगैरे होता. मग रात्रभर झोप झालेली नाही आहे त्याची, त्यामुळे. तर ही बघा, ही औषधं त्याची अँटीबायोटिक आणि सर्दीवरचं औषध. रात्री त्याला 8 वाजता दवाखान्यात घेऊन गेले होते, तेव्हाच ही औषधं आणली होती आणि मग रात्री औषधं वगैरे दिली त्याला. आता होप सो सकाळी उठल्यानंतर बघूया त्याला कसं वाटतंय, पण त्याला मी तोपर्यंत झोपूच दिलेलं आहे. कसं आहे ना, क्लायमेट चेंज झाल्यानंतर आहे ना मुलांच्या तब्येतीवर थोडाफार परिणाम होतच असतो. तर आता कसं सडनली उन्हाळा लागला आणि आमच्या नाशिकला ना अजून पाहिजे तसा उन्हाळा पण नाही आहे आणि पाहिजे तसा हिवाळा पण नाही. कधी खूप थंडी वाजते तर कधी खूप ऊन जाणवते. त्यामुळे असं क्लायमेट झाल्यामुळे ना मुलांच्या तब्येतीवर परिणाम होतच असो. चला, आता माझी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी सकाळी आधी उठले आणि बाल्कनीत आलेली आहे. सगळ्या झाडांची ग्रोथ कशी झाली आहे, कोणते फुलं उमललेत आणि कुठे फांदी फुटली आहे, काय सगळं असं मी सकाळी चेक करते आहे. असं पण आता कामांना फार उशीर होणारच आहे, त्यामुळे म्हटलं आज जरा असं निवांतच करूया सगळ्या गोष्टी. आणि मी पण रात्रभर त्याच्यासाठी थोडी जागलेली आहे, त्यामुळे मला पण थोडी उशिरात जाग आलेली होती. त्यामुळे मग जरा निवांतच सगळं चालू होतं. तर आधी सगळे झाडांची निरीक्षण वगैरे करून घेतलं, माझं सगळ्यात आवडतीचं काम सकाळी. आणि त्यानंतर मग पक्ष्यांना पाणी आणि झाडांना पाणी, अशी माझी दिनक्रम आहे, दिवसाची सुरुवात आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे. त्यानंतर म्हटलं थोड्या वेळ ना गॅलरीमध्ये थोड्या वेळ शांत अशी उभी राहिले, कारण की झोपच झालेली नव्हती. कसं असतं, मुलं आजारी असले ना की आपल्याला सुद्धा झोप लागत नाही आणि त्यातल्या त्यात वेदांतला ताप जर आला ना तर मला खरंच रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नसतो. सारखा अधूनमधून मी त्याचं अंग चेक करत असते, त्यामुळे अजिबात रात्री मला झोप लागलेली नाही आहे. असो, रात्रीचा थकवा घालवण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी छानशी अशी गॅलरीमध्ये उभी राहिले. आणि हे बघा, हे बर्ड्स आणि ते ना पक्षी वगैरे असतात ना सकाळी बघायला खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि मला ना माझ्या गॅलरीतून उभं राहिल्यानंतर व्ह्यू असा पाहिजे होता, असं निसर्ग सौंदर्याने भरलेला असं व्ह्यू पाहिजे होता. पण मग नाही आहे. सिटी भागामध्ये म्हटलं ना की अशा पद्धतीने सगळीकडे बिल्डिंगच दिसत असता. मला ते सकाळी पक्ष्यांचा आवाज वगैरे ऐकायला खूप आवडतो. तर चला, झाला आहे थोडाफार प्रमाणामध्ये थकवा दूर आणि त्यानंतर आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात करते मी. त्या रुटीनमध्ये आज थोडंसं हेअर केअरकडे लक्ष द्यायचं होतं. कसं आहे ना, आता उष्णता खूप वाढत चाललेली आहे आणि उन्हाळा लागला ना की थोडंसं आपल्याला डोक्याला पण थंडावा जाणवावा, म्हणून मग मी काय करत असते, दही लावत असते. आणि दही लावण्याचे असंख्य फायदे आहेत आपल्या केसांना. तर 15 दिवसातून वगैरे दही हे आपल्या केसांवरती अप्लाय केलंच पाहिजे. मी पण करत असते, त्यामुळे माझी डॅन्ड्रफ वगैरे जो असतो केसांमध्ये तो थोडाफार प्रमाणामध्ये कमी होतो. डॅन्ड्रफ होतच नाही केसांमध्ये. तर चला, आता दही वगैरे लावून घेतलेलं आहे. दही लावण्याचे खूप सारे फायदे, तुम्ही लावत नसाल तर नक्की केसांवरती दही हे अप्लाय करत चला. खरंच खूप छान फायदा होतो. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये तर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये तर मी शक्यतो जास्त दही लावत नाही, पण उन्हाळ्यामध्ये 15 दिवसातून 20 दिवसातून केसांवरती दही हे अप्लाय करतच असते. तर चला, आता दिवसाची सुरुवात खूप उशिरा झालेली आहे, त्यामुळे पुढच्या कामांना पण खूप उशीर होणार आहे मला माहिती आहे. दही अप्लाय करून घेतलं ते केसांमध्ये छान मुरूपर्यंत. जेवढी काही घरातली बेसिक कामं आहेत ना तर ती करून घेऊया म्हटलं. तर इथे सगळ्यात आधी बाथरूम साफ करायला घेतलं. बाथरूमचे व्हाईट टाईल्स असल्यामुळे ना खूप खराब होतं आणि रोज अशा पद्धतीने ते स्वच्छ ठेवावंच लागतं. मला ना बाथरूमची डीप क्लिनिंग पण करायची आहे, पण आता सध्या रोज असं साफ वगैरे करून घेते. आणि व्हाईट टाईल्स असल्यामुळे ते रोजच साफ करावंच लागतं. त्यानंतर मग हा माझा समोरचा टेबल वगैरे जो आहे, घरातली ही छोटी मोठी जी साफसफाई असते ना ती रोजच करावी लागते, कारण उन्हाळा सुरू झाला आहे ना तर उन्हाळ्यामध्ये ही धूळ कुठून येते ना माहितीच नाही. रोज स्वच्छ करा पण तरी ती धूळ ही येतच असते. तर चला, काही कमेंट्सला रिप्लाय देते. टाईप करून नाही जास्त रिप्लाय देता येत, त्यामुळे मी व्हिडिओद्वारेच रिप्लाय देत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला.
सानिका म्हणून आपला एक सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी मला विचारलं की त्यांचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे, वॉच टाईम कंप्लीट झाला आहे, सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तरी त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आहे. तर ताई तुम्हाला मेल येईल एक, तर तो मेल चेक करत राहा आणि ईमेल आय डी मोस्टली ईमेल आय डी चेक करा की तुम्ही बरोबर प्रॉपर ईमेल आय डी चेक करताय का, जो तुम्ही यूट्यूबसाठी दिलेला आहे त्याच ईमेल आय डीवरती आपल्याला मेल येत असतो. दुसरी कमेंटमध्ये शीतलताईंनी केलेली आहे, त्यांचं घरचंच नाश्ता सेंटर आहे त्यांच्या मिस्टरांचं. तर त्यांचे मिस्टर म्हणत होते तुझ्या चॅनलवरती माझ्या म्हणजे नाश्ता सेंटरची ॲड कर. तर त्या मला विचारत होतात की चालेल का. तर काहीच हरकत नाही ताई, आपल्या घरचं जर म्हणजे प्रोडक्ट असेल आणि त्याची ॲड जर आपण आपल्या चॅनलवर केली तर आपल्या चॅनलवरती कोणताही परिणाम होत नसतो, कारण की यूट्यूबमध्ये अशी कोणतीही पॉलिसी दिलेली नाही की तुम्ही तुमच्याच प्रोडक्टची ॲड तुमच्या चॅनलवरती नाही करू शकत. जिथे पैसा वाचत असेल तिथे करायला काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं. होप सो तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल. त्यानंतर कौशल्या मावशींचा सुद्धा ह्याच रिलेटेड एक कमेंट्स आहे. त्यांच्या पुतण्यांचं स्वीटचं दुकान आहे, स्वीट रेस्टॉरंट म्हणतो आपण त्याला. तर त्याची पण ॲड त्या म्हणत होत्या घरून करू शकते का, माझ्या चॅनलवर करू शकते का. तर कौशल्या मावशी तुमचं तर कुकिंगचं चॅनल आहे, सो त्या रिलेटेड ॲड तुम्ही छान प्रकारे करू शकाल आणि करायला काहीच हरकत नाही आहे. तर चला, होप सो तुम्हाला तुमच्या कमेंटची छानपैकी उत्तरं मिळालेली असेलच. आणि चला, आता माझे हेअर वॉश वगैरे करून झालेले आहे आणि मी इथे ना हेअर वॉश केल्यानंतर आहे ना लिओन लावत असते. तर म्हणजे जे फ्रिजी हेअर झालेले असतात किंवा असे मेहंदी लावल्यानंतर आणि दही लावल्यानंतर आहे ना केस थोडेसे असे रटपणा येतो केसांना, त्यामुळे मग मी लिओन लावत असते. लिओन मी दरवेळेसच यूज नाही करत, फक्त या 2 गोष्टी केसांवरती जर अप्लाय केल्या ना किंवा केस मला ज्यावेळेस थोडेसे ड्राय वाटले त्यावेळेस मी लिओन हे अप्लाय करत असते. आणि आता सगळं म्हणजे बेसिक जे कामं आहेत ना ती आवरून झालेली आहे. आणि आज आंघोळीला खरंच उशीर झालेला आहे, कारण उठायलाच उशीर झाला तर आंघोळीला पण उशीर होतोच. कसं असतं सकाळचं जे लवकर उठलो ना, लवकर कामं आवरले की अगदी फ्रेश वाटतं. पण तुम्हाला तर मी कारण सांगितलं लेट उठण्याचं माझं, सो अशा पद्धतीने मला लेट झालेलं आहे. आणि चला, आता इथे रेडी पण झालेली आहे. आता आपण जाऊया किचनकडे, नाश्ता बनवायचा आहे वेदांतला. वेदांत पण उठलेला आता. चला, रेडी झालेली आहे, किचनकडे जाते आता. किचनकडे आलेली आहे आणि सकाळी सकाळी दूध घेऊन आलेली होती, आधीच दूध तापायला ठेवते आता. आणि नाश्त्याचं मोठं टेन्शन येतं की इतर वेळेस वेदांत आहे ना 7:30लाच निघून जातो, सकाळी सकाळी वेदांत नाश्ता काही करून जात नाही, मिस्टर पण नाश्ता करून जात नाही, त्यामुळे मला इतर वेळी नाश्त्याचं काही टेन्शन नसतं. पण जेव्हा असतं त्यावेळेस खूप विचार पडतो की काय नाश्ता बनवावं. चला, एकीकडे दूध तापते ना तोपर्यंत मी दही कसं लावते ना तर त्याची ट्रिक सांगते. दही अगदी कोमट आहे ना तापवून घेते मी आणि त्यामध्ये पुन्हा थोडंसं विरझणपुरतं दही टाकते आणि मग ते तसंच दिवसभर तसंच थंड करायला ठेवून देते. अजिबात हलवत नाही त्याला. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता दही असं मस्त असं माझं घट्टसर दही हे बनत असतं. तर आय होप तुम्हाला ही टिप्स म्हणजे तुम्ही करत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नव्याने समजली असेल तर ते पण सांगा. मस्त असं खपलीदार असं छान आपलं घट्ट असं दही तयार होत असतं. तर थोडंसं दूध कोमट होऊ द्यायचं आणि त्यामध्ये विरझण टाकून द्यायचं आणि अजिबात त्याला हात लावायचा आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तुम्ही झाकण उघडून बघाल ना खूप सुंदर असं दही हे तयार होत असतं. त्यानंतर म्हटलं चला आता नाश्त्याला काय बनवायचं. तर रात्री ना वाटाणे बटाट्याची भाजी बनवली होती. तर त्यातले 2 बटाटे उकडलेले मी काढून ठेवले. मी जेव्हा पण उकडलेल्या बटाट्यांची भाजी करते ना त्यावेळेस आहे ना मी 2 बटाटे का होईना ते काढून ठेवते. त्याचं कारण असं आहे की वेदांतला आहे ना अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ना त्या पद्धतीने आहे ना म्हणजे बटाट्याची चटणी बनवायची आणि मग ती पोळीमध्ये म्हणजे भरायची. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे बटाट्याचा पराठा आहे ना वेदांतला अशा पद्धतीने आवडतो. मोस्टली आपण बटाट्याचा पराठा कसा बनवतो, आलू पराठा, की कांदा हिरवी मिरची वगैरे कापून घेतो, त्याची भाजी तयार करतो आणि मग ते स्टफिंग आपण पोळीमध्ये भरत असतो. पण वेदांतला आहे ना हे असं इन्स्टंट आलू पराठा अशा पद्धतीने आवडत असतो. तुम्ही पण ना नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्याकडे कधी वेळ नसला ना एकदम भाजी वगैरे बनवून कांदा वगैरे परतवून मग ते करत बसा, असा वेळ नसेल ना तर 2 बटाटे कुस्करून घ्यायचे, त्यामध्ये सगळे ड्राय मसाले टाकायचे, कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं, चाट मसाला असेल तर तो टाकायचा, धना पावडर टाकायची, असते नसेल ते सगळे मस्त थोडेसे मसाले टाकून घ्यायचे. त्यानंतर 2 पाऱ्या बनवून घ्यायच्या, 2 पुऱ्यां टाईप असं बनवून घ्यायचं. त्यानंतर पोळीवरती असं स्प्रेड करून घ्यायचं ते. आणि जसं पुरणपोळी कशी लाटतो आपण, पुरणपोळीचा हा एक प्रकार पण मी दाखवला होता, अशा पद्धतीने मी पुरणपोळी बनवते. तसंच आलू पराठा सुद्धा मी भरून घेत असते. कोणी कोणी पारी बनवून असं मोदकासारखा आकार बनवून पण बनवतं, पण मी अशा 2 पाऱ्या बनवूनच पोळी ही बनवत असते. म्हणजे ती फुटत नाही, काहीच नाही, आणि पोलपोटाला चिटकत पण नाही.
तर कसं आहे ना, मुलं आजारी असले ना तर त्यांच्या तोंडाची चव जाते. वेदांतला ना ताप आलेला, त्यामुळे त्याच्या तोंडाची पूर्ण चव गेलेली आहे. त्यामुळे त्याच्याच आवडतीचा पदार्थ जर बनवून त्याला जर खायला दिला तर तेवढंच 2 घास तो जास्त खाईल नाही का. तर इथे बघा मस्त असा आलू पराठा माझा टम असा फुगलेला आहे आणि छानपैकी आलू पराठा तयार झाला आहे. एका साईडला दूध पण गरम होते. आता वेदांतला मस्त गरम गरम आलू पराठा देते आणि दूध प्यायला देते. आता तापामध्ये तर मी ऐकलं शक्यतो ताप असल्यानंतर दूध द्यायचं नसतं, पण त्याचा अंग आता मी चेक केलेलं आहे, सो पूर्ण थंड असा झालेला आहे तो. तर म्हटलं आता दूध द्यायला काही हरकत नाही. आणि अँटीबायोटिक इतकं छान होतं ना, तर सकाळी त्याला खरंच उठल्यावर छान मस्त असं फ्रेश वाटलेलं आहे. कसं थोडासा जरी ताप वगैरे सर्दी खोकला आला ना तर मुलांच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. मी तर खरंच करत नाही वेदांच्या तब्येतीकडे. त्याला ताप जरी आला ना मी लगेच त्याला दवाखान्यात घेऊन जात असते. कारण की माझ्यासोबत आहे ना, म्हणजे वेदांत 5 वर्षाचा नाही, वेदांत 2 ते 3 वर्षाचा असताना ना एक अशी घटना घडून गेलेली आहे तापाच्या रिलेटेड. त्यामुळे ना मी वेदांची नेहमी काळजी घेत असते. कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल ती घटना काय झाली होती. वेदांच्या डोक्यात ताप गेला होता, कसं माझ्याकडनं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं, हे सगळं काही एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल बनवून असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना